नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ प्रारंभ अध्याय 16वा. मागच्या भागामध्ये आपण अध्याय 15वा पूर्ण घेतला होता. या भागामध्ये आपल्याला 16वा अध्याय पूर्ण घ्यायचा आहे. अध्याय 16वा प्रारंभ. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणात लिहून पाठवा. चला तर मग आता वाचनाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जय जयाजी परशुधरा. हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्रजुना ते दंडून केले द्विजाचे रक्षण. ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिठीसी कारे देवा. ब्रह्मणाविषयी काय आहे लागली तुसी गाढ निद्रा एधवा. मनहून डोळे मिटू नका, स्वस्तैसे बसू नका. आणीबाणीचा प्रसंग देखा आहेत हरी सांप्रत. तुझ्या वशिला वाचून अवघी कृत्य आहे तशी न. आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विना. गजानन माया अघटित कोण जाणे तिस्प्रत. महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुडगावी. हा शेगावची करिवारी, समर्थाविषयी प्रेम भारी. हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने. त्याच गावी भागाबाई एक ठाकरीन होती पाही. निष्ठा तिची एकाही ठिकाणासी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार भरवून भोंदी नारी नर. हाच धंदा तिचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला, काकी तू नाही केला सद्गुरु तो अपनाते. गजाननाच्या वाऱ्या करीसी सद्गुरु त्याला मानिसी. परी त्याने सांग तुसी मंत्र कानी कथिला का. अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण. शेगावचा गजानना वेडापिसा साच असे. तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानिसी त्याला. या काकतालीय न्यायाला बरी पुंडलिका पडू नको. गिनगिन गणाते हे भजन पिशापरी. आचरण कोणाचेही खाई जाण ऐसामुळे भ्रष्ट तो. म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते. केजाजीच्या शिष्या ते आपण दोघे गुरु करू. उद्या त्यांचे कीर्तन अंजनगावी असे जाणं. ते एका वया कारण उठून जाऊ साप्रत. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी, भक्तिपंथा ते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाचे नसे ठाई. म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावाते. तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक. भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले. त्याने ऐसा विचार केला, उदयिक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला. पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भागीसी बोलला जाणं. अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला. पुंडलिक रात्री स्वस्त निजला. तो 3 प्रहर रात्रीला. काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार. थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे, रे पुंडलिका, अंजनगावासी जातो का. गुरु कराया ते निका. त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित. त्यांचे नाव काशीनाथ. ते इथे जाता फिटेल भ्रांत. तुझी वेळ निश्चय. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला. लोक कान गोष्टीला कितीतरी करतात. मग ते एकमेकाचे काय गुरु होती साचे. नादी दंभाचाराचे त्वा पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान. मंत्र देतो तुझकारण. गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे आस, ती मी आज पूर्वी न खास. ऐशे एकता पुंडलिकासा अंदाती झाला. पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुष लागून. तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे, गुरुराया पादुका द्या मला, ह्या मला सदया. नित्यपूजा करावया. याविना आणखी आस नसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांची पूजा कर, ह्या मी दिल्यात घेई तुला. पादुका त्या घ्यावयाला. स्वप्नी पुंडलिक उठून बसला. तोच आली तयाला. साक्षात जागृती शोधते हो. जागा होनी सभोवार. पाहू लागला साचार. तो कोणीच दिसेना. अखेर नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना. संशय मनीचा जाईना. म्हणे स्वामीच्या भाषणा. बाटणं लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मचकारण. कशी भागी ठाकरीनं तेही स्वप्नी कथन केले.
तैसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी, ऐसे बोलले साक्षात्कारी. त्यांचं समजू काय अर्थ. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन, ऐसे त्याचे आहे मन हे काही कळेना. मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या, त्याच त्यांनी मसी दिल्या, मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी पुंडलिका आपल्या अंतरी. तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीनं बोलावण्या. अंजन गावी चाला आता मोक्षगुरु करण्याकरिता. दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाची प्रकाशे. पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही, मर्जी असल्या तूच जाई अंजनगावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजांना, तो ना आता सोडी भला, हाच माझा निश्चय. ते एकदा भागाबाई अंजनगावास गेली पाही. आता मुडगावाची ठाई काय झाले ते ऐका. झामासिंग राजपूत गेला होता शेगावात दर्शना स्वामीचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो तेव्हा मुडगावाला येण्यापरत निघाला. तै बाळाभाऊला ऐसे बोलले महाराज, या पादुका पुंडलिकासी दया देई ह्यांच्यापासी समर्थाज्ञा होता ऐसी. तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका झामासिंगा बोलला देखा. बोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो. त्यास ह्या द्या नेऊन करावयासी पूजन. ते झामासिंगे ऐकून पादुका घेता झाला. झामासिंगा आला मुडगावात. तो पुंडलिक भेटला वेशीत. पुसू लागला त्याप्रत कुशलवृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हापासी. हे ऐकता झामासिंगासी महदश्चर्य वाटले. सेवे घेऊन पुंडलिकाला झामासिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची. ते ऐकता झामासिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्याच अजून आहेत भल्या मुडगावात त्यांच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण, मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत, सांभाळी ते आपले भक्त, आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला. निज भक्ताचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात ते येईल ध्यानात. या कथेत ते ऐकता. एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार. मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कव्हर असे. या रामाप्रती महाराजांची होती भक्ती, म्हणून त्यांची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्र होते जाण, गोपाळ त्र्यंबक म्हणून लवकुशा सारिखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती. तो हैदराबादी प्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊ होते देवध्यान, म्हणजे त्र्यंबकाला गुण हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी. राहून त्या भागनगरी मुसा नदीच्या काठाला. एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून. त्यांचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो सुट्टी माझी आला घरी. इच्छा उपजली अंतरी, जाऊन या शेगाव नगरी. जेव घालावे महाराजा पदार्थ त्यांच्या आवडीचे. करून या सर्व साचे, परी हे कैसे व्हावयाचे. हाच विचार पडला की. भाऊ म्हणे गुरुनाथा काय तरी करू आता. मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी, एक बंधूची कामिनी. जिचे नाव आहे नानी, स्वभाव तापट तियेचा. माझ्या आहे ऐसे मनी, आपणा करावी मेजवानी. आपल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पेटली हिरवी मिरची, ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला. हट्ट एक करण्याला माता हेच स्नान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली. मुखश्रीतील ज्ञान झाली तुमची कशाने वेळा. भाऊ अदे दिनवानी, काय तुला सांगू वहिनी. माझे जे का आले मनी, विचारते वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना होती पूर्ण. म्हणून तुला सांगून काय करणे.
आहे गे. नानी म्हणे त्यावर, सांगून पहा एक वार, तू माझा धाकटा धीर, मशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्यापरे, ततत कांता माय खरी, मानली पाहिजे साजिरी, ते तुम्ही जाण तसा. ते ऐकून भाऊ हसला, नानीप्रती बोलता झाला, नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते. गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे, त्यांना त्या शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुन्हा, आणि होईल काम माझे त्या योगे. ते एकता बोले नानी धीराप्रती हास्यवदनी, यासाठीच का हो म्हणी संचित तुम्ही बैसलात. सांगा आहे काय करणे, मजला स्पष्ट शब्दाने, काही ना आपल्या घेऊने कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले. तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाकाला. भाजी चून भाकर, हिरव्या मिरच्या उंजळभर ठेविल्या आणून समोर आपल्या त्या धीराच्या. भाकरी 3, कांदे 3, हरभऱ्याचे चून जाण, लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली धीराला, जा आता शेगावाला, थोडा राहिला आहे पहा गाडीस. ती गाडी सुटल्यावरी वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवरी गेला तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता, पुसनिया आपल्या ताता, येता झाला स्टेशनावरी. तो गाडी बाराची निघुनिया गेली साची, तेने चित्त वृत्ती भाऊची होती झाली शोकाकुळ. अति हिरमोड त्यांचा झाला, पाणी आले लोचनाला, म्हणे महाराज का हो केला अव्हेर माझा एकाळी. मी मुळेच हीनदीन, कुठून घडावे मला पुण्य, आम्हा कावळा कारण लाभत घेवी माणसाचा. अक्षम ऐशी कोणाची चूक झाली माझ्या हाती, म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली हे वेळा. हाय हाय हे दुर्दैवा, तो माझा साधीला दावा, माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू. ही माझी शिदोरे ऐसीच आज राहिली जरी, नाही करणार भोजन तरी सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपाराशी, नका उपेक्षू लेकरासी, ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर. थोर आपला अधिकार, क्षणात पाहता केदार, मग या येथवर का हो अनुमान करीतसा. मी ना आज्ञा तुम्हा करीतो, प्रेमाने हाका मारितो, म्हणून या हा न होतो अपमान तुमचा इतकिंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण, तोरी आपले भोजन होईल ऐसे वाटते. ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित. चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिच्या गाडीने.